नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो. बिग अलर्ट. येणाऱ्या 5 दिवसात तुमच्या घरात मोठी गर्दी होणार. वृषभ राशीच्या जातकांनो, काळजाचा ठोका चुकवणारा आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अत्यंत अकल्पनीय घटना येत्या काही दिवसात घडणार आहे. तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही अनाकलनीय माणसे दस्तक घेतील, ज्यांचा चेहरा पाहताच तुमचे डोळे पांढरे होतील. हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादेत बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाच्या एका मोठ्या रहस्याशी जोडलेला आहे. वृषभ राशीचा स्वामी ऐश्वर्याचा कारक शुक्र असला तरी गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक छळाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात, तो आता एका भयानक वळणावर येऊन थांबला आहे. रक्ताचे पाणी करूनही जेव्हा कष्टाचे फळ मिळत नाही आणि नशिबाची साथ सुटते, तेव्हा माणूस ज्या हताशेच्या गर्दीत जातो, तिथून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी कालचक्राने आता एक अत्यंत उग्र रूप धारण केले आहे. त्या अदृश्य दैवी शक्तीने तुमच्या शत्रूंचा हिशोब पूर्ण केला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि थरारक खलाटणी मिळणारा आहे. दैविक ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडींमागे ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ, डोळे दिपवणारी आणि तितकीच रहस्यमय युती कारणीभूत ठरली आहे. वृषभ राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला एका अशा शिखरावर घेऊन जाणार आहे, जिथे तुमची जुनी नकारात्मकता आणि भीती एका झटक्यात नष्ट होईल. आगामी 5 दिवस साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहांची अशी महास्थिती बनत आहे, जी माणसाच्या नशिबात फक्त एकदाच येते आणि संपूर्ण जग पाहते. कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसांची उलटगणती आता सुरू झाली आहे. या 5 दिवसाच्या आतील एका विशिष्ट आणि शांत रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असा अत्यंत गुप्त आणि थरारक शुभ समाचार मिळणार आहे, जो ऐकून तुमच्या छातीची धडधड वाढेल. पण ती केवळ आनंदाने असेल. नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा, जी तुम्ही कोणालाही सांगितली नव्हती, ती अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा वेध पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होतात आणि जिच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस रडलात, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्यासमोर उभी ठाकणार आहे. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबाडून घेणाऱ्यांना आणि तुमच्या गरिबीची किंवा परिस्थितीची चेष्टा करणाऱ्यांना एक सनसनीत चपराक देणारे ठरणार आहेत. जेव्हा अचानक एखाद्याचे नशीब पालटते, तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरेही कसे भयानक बदलून जातात, हा थरारक अनुभव तुम्हाला लवकरच येईल. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये 3 वेळा मनापासून लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहील, त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रीची किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका नेहमीच सर्वात मोठी राहिलेली आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर किंवा जवळच्याच एका व्यक्तीचा गुप्त शाप व मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळवून ठेवत असतो. या 5 दिवसात तो नात्यांमधील दोष, शाप आणि करणीसारखी बाधा पूर्णपणे जळून खाक होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख, शांततेचे आणि अफाट संपत्तीचे साम्राज्य निर्माण होणार आहे. वृषभ राशीचे जातक हे कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्राचे प्रभाव असलेले असल्यामुळे जन्मापासूनच अत्यंत आकर्षक, स्वाभिमानी आणि मनात कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर हसू ठेवणारे असतात. तुमच्या या दैवी स्वभावामुळे आणि शुक्राच्या विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दाला राजज्ञा मानतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर अनपेक्षित गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठे आणि थरारक रहस्य इथेच दडलेले आहे, जे तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा घात होऊ शकतो. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा विचार करून येत नसतो. या गर्दीत काही चेहरे मुखवटे घालून येत आहेत. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफळाट अनुभवत असून त्यांना तुमची प्रगती सहन होत नाहीये.
त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटे हसू असले तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाढाव करण्याची तीव्र आणि भयानक इच्छा गुदमरत असते, हे विसरू नका. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हा हे लोक तुमच्या घरात येतील तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दारावर अचानक काही वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसताच समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचे दार उघडले आहे. पण त्याचवेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनवून तुम्हाला संपवण्याचा कट रचला जात आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, इथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची आहे. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला अर्शावरून फरशावर आणू शकते आणि राजाचा रंक करू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना, आपल्या तिजोरीच्या चाव्या इतरांसमोर उघड्या करून बसता. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना, आर्थिक बाबी आणि खाजगी गोष्टींवर पूर्णपणे मौन धारण करावे, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारिक बदल घेऊन येत आहे, जो तुमचा संपूर्ण बँक बॅलन्स बदलून टाकेल. अनेक दिवसांपासून बुडलेले, अडकलेले किंवा कोणीतरी मुद्दामहून बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डील फायनल होईल जी तुमच्या तिजोरीने पैशाने भरून टाकेल आणि तुमचे नशीब पालटून टाकेल. हा धनलाभ आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल, यात शंका नाही. परंतु लक्षात ठेवा की धनलाभाची वाच्यता चुकूनही दुसऱ्या कोणाकडेही करू नका. अगदी स्वतःच्या सावलीलाही सांगू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनांची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याची 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊनच तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा आणि कंगाल करण्याचा कट रचत आहेत. त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी डोळे व कान उघडे ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. ब्रह्मांड तुमचे नशीब बदलणार असते, तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होते. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुमची रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेले वाटत असेल, तर समजून जा की तुमच्यावर दैवी शक्तीचा आणि न्यायदेवतेची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत होण्याचा पूर्वसंकेत आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत आशीर्वाद देताना दिसत असतील, तर हा तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानक एखादं सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन येताना दिसली, तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीची पावले पडणार आहेत. तिसरा आणि शेवटचा सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजेच तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणार आहे अचानक बदल होणार आहे. होय, जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड किंवा इतरांबद्दलची नकारात्मकता गळून पडते आणि मन अत्यंत शांत व आशावादी बनू लागते. एवढेच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटे सोडले होते, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतील. तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल तेव्हा तुमचे छुपे विरोधक आणि पाठीत खंजीर खुपणारे लोक पुन्हा एकदा सक्रिय व्हायला लागतील, हे विसरू नका. तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरवल्या जातील. तुमच्या मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, जेणेकरून तुम्ही पुन्हा अपयशी व्हाल. परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड, विधाता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद उभा असतो, त्याचे जगात कोणीही वाकडे करू शकत नाही. हा विश्वास नेहमी मनात घट्ट ठेवा. या सर्व नकारात्मकतेवर, जळफळाटावर आणि शत्रूच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे, जो तुमच्या शत्रूंचे कंबरडे मोडून टाकेल. रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करा.
शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तीला पांढरे अन्न किंवा साखर दान करावी आणि मनामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा लक्ष्मी मंत्राचा मानसिक जप करावा. हा उपाय तुमच्या भोवती एक असे दिव्य कवच निर्माण करेल ज्याला भेदणे शत्रूला कधीच शक्य होणार नाही. येत्या 5 दिवसांचे अत्यंत मोठे रहस्य हेच आहे की ज्या कठीण परिस्थितीला तुम्ही आत्तापर्यंत अपयश समजत होतात तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि या शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये माझ्या नशिबावर विश्वास आहे, जय श्री स्वामी समर्थ असे पूर्ण श्रद्धेने लिहा. विधाता आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुमच्यावर पूर्णपणे असणार आहे. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा वृषभ राशीचे असाल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.